अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष दत्ता सागरेंनी निखिल वागळेंची गाडी फोडली। शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हा आरोप केलाय। मी कोर्टामध्ये साक्ष द्यायला तयार आहे असे देखील प्रशांत जगताप यांनी म्हटलंय। दादांच्याच एका पक्षाचे एक वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता सागरे त्यांनीच निखिल वागळेंवर हल्ला केला। मी तर कोर्टात पण साक्ष द्यायला तयार आहे। त्यांनी आमच्याही कार्यकर्त्यांवर हल्ला केला। त्याच्यामुळे दादांना अशा प्रकारचे कार्यकर्ते मान्य आहेत का हे सुद्धा दादांनी कुठेतरी विचार करावा। असे दादा आम्ही कधीच पाहिले नाहीत। मला खात्री आहे दादांना जर ही गुंडगिरी नको हवी असेल तर दादा यांना मिठाच्या खड्यासारखे बाजूला पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी ते त्यांचा प्रश्न आहे। शेवटी कसं आहे दादांना ही गुंडगिरी आवडणार आहे का नाही हा विषय दादांनी विचार करायचा आहे। तर वागळेंची आमच्यावरही टीका, आम्ही त्यांच्यावर हल्ला केला नाही, मात्र सरकार विरोधात बोलल्यावर तो विचार संपवण्याचा प्रयत्न असतो। जयंत पाटलांनी वागळेंवर झालेल्या हल्ल्यावर सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे। तर जयंत पाटील यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे ते आपण पाहूयात। त्यांनी असं म्हटलेलं आहे की निखिल वागळे हे स्वतंत्र विचारांचे पुरोगामी पत्रकार असून त्यांनी अनेकदा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित आघाडीच्या नेत्यांवर सुद्धा प्रखर शब्दात टीका केली आहे। मात्र त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्याचा विचारही आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मनाला शिवला नाही। मात्र सरकारच्या विरोधात काही बोललं की समोरच्या व्यक्तीवर हल्ला करून तो विचार संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असतो।